यार बघता बघता 50 ब्लॉग बनवून पण झाले, मला यकीन नाही होत्या. तर माझी आई विचारत होती की तुझे ब्लॉग कोण कोण पाहते म्हणे आणि कुठून बघते म्हणे, हे सांग म्हणे नक्की म्हणे. तर आता हे तुमच्यावर आहे, तुम्ही कुठून बघत आहे ते कमेंट करून नक्की सांगा प्लीज. म्हणजे माझ्या आईला सांगायला मला बरं होईल की आई यांनी इथून बघतात की इथपर्यंत आपले व्हिडिओ वगैरे जातात. आणि माझी आई मस्त नजर वगैरे काढत होती, कोणाची नजर नको लागू बाप्पा. आई होय, आई काय पण करू शकते हे तुम्हाला पण माहीत आहे. मग हे गाय होती, तिला आम्ही हे दिला आणि मग आई साफसफाई करायला लागली होती आणि मोठी आई जात होती कुठं तरी. मग एनी ते एकदम हेऊन गेलते. मग मी मच्छीला दाणे वगैरे दिली. मग आज शनिवार होता, तर आज नाही का स्वच्छ भारत अभियान आणि दादांना हार वगैरे आणले होते, तर मी हार वगैरे लावला. मग पूजा गिन करायची होती, मग मी इकडं पण हार गिन लावला. मग पूजा केली, अगरबत्ती लावली आणि एक धूप अगरबत्ती राहते ते सुद्धा पण लावली. आणि तिथं पेढा ठेवून होता म्हणजे लाडू, मग याला देऊन दिले कालूले. मग दादांनी चाबी वगैरे दिला. मग मोबाईल होते खूप सारे, मग त्याला पण लावून टाकतो म्हणलं चार्जिंग. आता का करू, खाली पिली मग केली. मग मी मोबाईल तिथं आयफोनचे चार्जर लागून होते, मग तिथून काढून दुसरेवाले चार्जर लावली. इतके सारे चार्जर होते ते काढली आणि ते लावली. मग सी टाईपची चार्जर लावली. हे पाहते बाई, नुसतं फोडणीच्या भातनं पोट भरते का बरं. आणि हिचा पेपर आणि हे बाई इथं झोपून दिव्या महाराज. आणि मग मी निघाली पुन्हा शॉपमध्ये आणि इथं BMWची डील होत होती. कुणाला तरी कार विकत आहे दादा, अगर तुम्हाला पाहिजे नसेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा दादालाच. आणि कॅलेंडर होता, तो कॅलेंडर फेकलो आम्ही आणि दुसरा नवीन कॅलेंडर लावला. आणि हिचा मांडीवर बसायला तर मला भूत आले. आणि मी थोडासा मेकअप केला, कशी दिसता मी, ही खतरनाक भयानकच दिसता. मग घरी गेली, संध्याकाळ झाली आणि मी जेवण करून झोपून गेली. बाय.